नमस्कार. आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. डहाणूतील कथित अत्याचार प्रकरणाची भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी घेतली दखल. कठोर कारवाईची मागणी. डहाणू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कथित अत्याचार प्रकरणाची भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी आज डहाणू पोलीस ठाण्याला भेट देऊन प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चित्रा वाघ यांनी म्हटलंय की राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. संबंधित आरोपींवर कडक कारवाई करून पीडितांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. पुढे बोलताना त्यांनी काही तरुणींना स्टंट आणि मॉडेलिंगच्या आमिषाने परदेशात नेण्याच्या घटना समोर येत असल्याचं सांगितले आणि त्यामुळे हा विषय अत्यंत गंभीर असून याकडे शासनाने गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी आणि कठोर कायद्यांची गरज असल्याचं मत व्यक्त करत गुजरातमध्ये लागू असलेल्या काही कायद्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही उपाययोजना राबवण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस यंत्रणा करत असून प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येते आहे. कसं त्यांना फसवलं जातंय. 2 दिवसांनी आई वडिलांना फोन करून या मुली सांगतात की आम्ही आता लंडनला आलेलो आहोत. हे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसत आहेत. सज्ञान मुलींना आपल्या जाळ्यामध्ये फसवून त्यांना स्टुडंट विजावरती लंडनला घेऊन जाणं, UK घेऊन जाणं अशा केसेससुद्धा वाढत आहेत. याच्यावरती सुद्धा एक चांगला स्ट्रॉंग ॲक्शन प्लॅन असणं गरजेचं आहे. अर्थात प्रशासकीय पातळीवरती ज्या काही तरतुदी करायच्या आहेत त्या तरतुदी आम्ही नक्कीच करू. गुजरात राज्यामध्ये जे पालघरला लागून आहे त्या ठिकाणी जर अशा पद्धतीने इंटरकास्ट जरी मॅरेज होत असेल तर कलेक्टरांकडनं त्यांच्या पालकांना कळवण्यात येतं की अशा पद्धतीने तुमचा मुलगा आणि मुलगी लग्न करते. पण महाराष्ट्रामध्ये ती तरतूद नाही आहे. येणाऱ्या दिवसामध्ये राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून देणार आहे. कारण आज बोर्डीमध्ये किंवा पालघरमध्ये जी कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही नीट सर्वे केला तर 70 ते 80% मुलं ही अदर स्टेटची आहेत. आणि इकडे येऊन इथल्या मुलींबरोबर संधान करून किंवा या मुलींना लंडनला घेऊन जाण्याची जी मोडस ऑपरेंडी या आपल्या राज्यामध्ये विशेषतः पालघर जिल्ह्यामध्ये चालू आहे ती कशा पद्धतीने खंडित होईल याच्यावरती सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. या संदर्भामध्ये या केसच्या बाबतीत पहिल्या लव जिहादच्या केसच्या बाबतीत या पालघरचे SP साहेब त्याचबरोबरीने कलेक्टर मॅडम यांच्याशी आमचं बोलणं झालं आहे. आत्तासुद्धा PI कणसेताई यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये अशा घटनांना अटकाव कसा करता येईल, आपल्या मुलीबाळींना कसं सुरक्षित ठेवता येईल याच्यासाठी आम्ही सगळेजण काम करणार आहोत. या पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 1 जून 2026 रोजी आपल्याकडे एक कंप्लेंट प्राप्त झाली होती. त्याच्यानंतर विनयभंग आणि पॉक्सो अशी कलमे आहेत. ती कंप्लेंट आपण तात्काळ दाखल करून घेतलेली आहे आणि त्या संबंधाने तपास सुरू आहे आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही टीम्स रवाना केलेल्या आहे. आरोपी लवकरात लवकर मिळून येईल हे आम्हाला माहिती आहे. त्याचा तपास सुरू आहे. सध्या ते आता आपण फर्मली नाही सांगू शकत. तपास सुरू आहे.